गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कसं राहू शकतं आजचं मार्केट. तर मित्रांनो, शुक्रवारी आपण पाहिलं आहे की मार्केटनं एका चांगल्या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे. तर मग आता यापुढे नक्की काय होऊ शकतं हे आज आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्लोबल मार्केटपासून सुरुवात करूयात. ग्लोबल मार्केट जर आपण पाहिले तर US मार्केटचे फ्युचर्स हे थोडे हायर आहेत, कारण US मार्केट हे आज बंद राहणार आहे हे लक्षात घ्या. आणि जर युरोपियन मार्केट आपण पाहिलं तर त्यांचेही फ्युचर्स हायर आहेत. या सगळ्यांचे इन्फ्लेशन डेटा येऊन ते ॲब्झॉर्ब झालेले आहेत आणि त्यानंतरची ही परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ते ॲज युजल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन, परंतु इट इज ओके. त्याचा आपल्या मार्केटवरती म्हणावा असा इम्पॅक्ट काही होणार नाही. आता येऊयात आपण आपल्या मार्केटकडे. तर आज गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करत आहे की आपलं मार्केट साधारण निफ्टी एक 60 ते 70 पॉईंट गॅपअप ओपन होईल, की जी एक पॉझिटिव्ह आणि चांगली न्यूज आहे. कारण जो ऑल टाईम हाय आहे तर त्याच्यापासून हार्डली एक 40-50 पॉईंट फक्त खाली राहतील. तर मग आता आज काय होऊ शकतं किंवा आजची क्लोजिंग कुठं असू शकतं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. जसं की जे फॉरेन इन्स्टिट्यूशन आहे तर त्यांनी शुक्रवारी बाय केलं आहे, आणि जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत तर ते दोघंही बायर्स होते शुक्रवारी. त्यामुळे आज फॉल येण्याची शक्यता फार कमी आहे. आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं तर 22,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालं आहे. म्हणजेच एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट 22,000ला आता पाहायला मिळतो आहे. आणि त्याच्या खाली जर मार्केट आलं तर 21,850चा एक चांगला सपोर्ट आहे. आणि सगळ्यात खालचा जो बेस आहे तर तो आहे 21,500चा. आणि आता काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी, या दोन्ही गोष्टी आपण सध्या जाणून घेऊयात. तर चांगल्या गोष्टी ह्याच आहेत की US मार्केट बंद असल्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशन सेल करतील अशी शक्यता फार कमी आहे. आणि दुसरी गोष्ट, US फ्युचर आणि युरोपियन फ्युचर हे हायर आहेत. म्हणजेच काय तर ग्लोबल क्यूज हे पॉझिटिव्ह आहेत मार्केटसाठी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की सगळे इंडेक्स हे ऑल टाईम हायच्या आसपास आहेत, परंतु जे बँक इंडेक्स आहे, ज्याला आपण बँक निफ्टी म्हणतो, तर तो ऑल टाईम हायपासून खूप दूर आहे. म्हणजेच याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे तो म्हणजे HDFC बँकचा. परंतु आता HDFC बँकमध्ये काय घडतं हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बँक निफ्टी किती सपोर्ट करते मार्केटला हे देखील पाहायला हवं. कारण जोपर्यंत बँक निफ्टी सपोर्ट करत नाही तोपर्यंत ऑल टाईम हाय ब्रेक करणं एवढं म्हणावं एवढं सोपं नाही. त्यामुळे आजचं कुठे क्लोजिंग असेल त्याला फार जास्त महत्त्व आहे हे लक्षात घ्या. आणि इथून मागे जर आपण पाहिलं हिस्ट्री तर 2 वेळा मार्केटनं ऑल टाईम हाय लावला होता फ्रेश, परंतु तिथनं इंट्राडेमध्ये खूप मोठा फॉल आला होता. मग आज असं काही घडेल का? कारण आज जर असं काही घडलं तर मार्केट पुन्हा बेरिश होईल, परंतु अशी शक्यता आज खूप कमी दिसते. एकतर ग्लोबल क्यूज आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो काही रेजिस्टन्स आहे तर तो आता वीक होत चाललेला आहे हे लक्षात घ्या. आणि बायर्स स्ट्रॉंग होत आहेत. मग बघूयात की आज नक्की काय होत आहे ते. परंतु तुम्ही कुठल्याही पुटमध्ये जर एंट्री घ्यायची असेल तुम्हाला, तुम्ही जर ऑप्शन बायर असाल तर जोपर्यंत मार्केट 21,850च्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्ही ॲग्रेसिव्हली याच्यामध्ये एंट्री घेऊ नका, तुमचा लॉस होऊ शकतो. आता जर मार्केटनं ऑल टाईम हाय लावला आणि जर ते तिथे सस्टेन झालं आणि त्याला जर बँक निफ्टीनं जर सपोर्ट केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात कॉलमध्ये. त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने तुमच्या एंट्री ज्या आहेत तर त्या व्यवस्थित प्लॅन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे काय होऊ शकतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण HDFC बँकसाठी शुक्रवारी एक न्यूज आणण्यात आली किंवा आली असं म्हणा. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय सांगितली की फॉरेन इन्स्टिट्यूशनने जेवढा सेल केला आहे तर आता डोमेस्टिक जे काही म्युच्युअल फंड वगैरे आहेत तर त्यांनी 14,000 कोटीचं बाईंग केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की शुक्रवारी HDFC बँक वाढला नाही परंतु तो पडायचा थांबलेला आहे. मग आता इथून पुढे काय होईल ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इथनं तो टर्न अराउंड होईल का, काय होईल का हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर HDFC बँकमध्ये तुम्हाला जास्त लक्ष ठेवायला हवं. आता दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे बजाज ऑटो. शुक्रवारी बजाज ऑटोनं डिक्लेअर केलं आहे की ते 4,000 कोटींचं बाईंग करणार आहेत, बायबॅक, शेअर्स बायबॅक. 40 लाख शेअर्स ते बायबॅक करणार आहेत, तेही 10,000 रुपयाच्या पर शेअर प्राईजवरती. आणि आता बजाज ऑटोचा स्टॉक चालू आहे साधारण 8,300-400च्या आसपास. म्हणजे ऑलमोस्ट 1,500 रुपये ते प्रीमियम पे करायला तयार आहेत. तर ही गोष्ट बजाज ऑटोसाठी फार चांगली आहे.
अत्यंत चांगली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे बजाज ऑटोवरतीही तुम्ही लक्ष ठेवा, तुम्हाला त्यामध्येही चांगले ट्रेड्स सापडू शकतात. म्हणजेच जो काही रेंज आहे 8,500 ते 10,000 याच्या दरम्यानचा, तर या दरम्यान तुम्हाला फार चांगले ट्रेड्स नक्कीच सापडतील. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.